Harder. या ऑर्गनायझेशन प्रमुख कारण हेच आहे की ग्रामीण क्षेत्रामधील प्रत्येक विद्यार्थ्याला आयटी मध्ये इझिली जॉब कसा मिळवता येईल हा या मागचा उद्देश आहे. आयटी मध्ये आता आपल्याला अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. सध्याच्या ट्रेंडिंगला सगळ्यात जास्त वेटेड जॉब आहे ज्याच्यामध्ये इझिली विद्यार्थ्यांना जॉब मिळेल आणि जॉब न जाण्याची भीती सुद्धा त्यांच्यामध्ये निघून जाईल. परंतु आयटी जॉबच का, जसं तुम्ही विचारलं आयटी जॉबच का, मागच्या कंपनीमध्ये 4 लाखाचं पॅकेज असेल तर नेक्स्ट कंपनीमध्ये तेच पॅकेज तुमचं 6 ते 7 लाख असतं. जे आम्ही एक विद्यार्थी प्लेस केला, विनायक माळवे, तो एक विद्यार्थी 4 लाखाचा पॅकेज आहे, तो एका कंपनीमध्ये प्लेस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटलीच आम्ही सकाळी राज्यमंत्री यांना भेटलो आणि आमचे 2 आणखी विद्यार्थी प्लेस झालेले आहेत, ते म्हणजे वैभव रोकडे आणि गोविंद टाके. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी आपल्या नूतन कॉलेजमध्ये याच वर्षी बीसी पास आउट झाले. विशेष करून पुणे मुंबईला सेम कोर्स जर तुम्ही शिकण्यासाठी गेला तर त्या कोर्सची फीस असते 1 लाख पर्यंत फीस. मुंबईला गेल्यानंतर बरेच विद्यार्थी प्लेस होत नाही, विनाकारण आपला पैसा खर्च होतो, आपली येण्याची खर्च होते. तर तुम्ही तुमचं एक पॅकेज रिव्हील करू शकता का? तसं आय गेस सांगणं तर उचित नाहीये. आमचा एक विद्यार्थी होता इम्रान म्हणून, आणि विद्यार्थी तसा खूप ऑबिडियंट होता, परंतु लॅपटॉप घेऊन आले. सर म्हणे आता मी कोर्स चालू केला, नवीन लॅपटॉप घेतला, पण हे बंद कसं करायचं हे मला माहित नाही. एक रॅपिड फायर राऊंड घेऊ. ओके. त्यात तुम्ही 1 वर्ड मध्ये आन्सर द्या. गुगल हा माझा सगळ्यात मोठा गुरु. जसं आता आमचा चॅट जीपीटी आहे. बरोबर मारत असतो तो, लक्ष न उजर उपाय मेहनत करता चल, सफलता तुम्हारे कदम चुमेगी, आज नाही तो कल. आयटी मध्ये मुली जास्त असतात का? हा, आता मला कळालं की तुम्हाला प्रश्न का म्हणून विचारायचा, मुली जास्त का असतात. पब वगैरेचं काय आहे का रिलेशन? बरोबर. ओव्हर ऍक्टिंग केली, कानाखालीच मारली. आपला इंस्टाचा स्क्रीन टाइम किती आहे? आम्ही शुक्रवारी कागणी सरांना टच केलं आणि प्रोग्राम होता रविवारी. त्यानंतरही सरांनी आमच्या ऑफिसला व्हिजिट मारलं, त्यांचं उद्घाटन केलं आणि शुभेच्छा दिल्या. तर एकंदरीत बघायचं झाल्यानंतर या दोन्ही व्यक्तींचं खूप खूप मनस्वी आभार. So hey everyone, welcome to our very first podcast show. Channel's name is Whitecast. So जिथे आपण अशा व्यक्तींना भेटतो जे तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य घडवत आहेत, बदलत आहेत. तर आज आपल्या बरोबर आहे आयटी वाला सॉफ्टवेअर सर्व्हिसेसचे फाउंडर आणि प्रेसिडेंट तसेच डेटा सायंटिस्ट श्री भास्कर जाधव सर, ज्यांनी असा ध्यास घेतलेला आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या गोष्टी जसे की आयटी कोर्सेस शिकवून त्यांना योग्य ती जॉब, योग्य ती फील्ड भेटावी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ध्यास घेतलेला आहे. धन्यवाद आमच्या पॉडकास्ट मध्ये आम्हाला वेळ देण्यासाठी. चला सुरुवात करूया. ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. तर सर, सर्वात आधी आम्हाला आयटी वाला हे काय आहे आणि याचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल माहिती. ओके, नक्कीच. तत्पूर्वी मी थोडी एक गोष्ट सांगू इच्छितो. माझं नाव भास्कर जाधव, मी स्वतः एक सिनियर डेटा सायंटिस्ट म्हणून कॅनडा बेस्ड कंपनीमध्ये जॉब करतो. आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आयटी मध्ये जाणं हे बरेच स्वप्न असतं आणि ते स्वप्न बऱ्याच जणांचं पूर्ण होत नाही. त्याच एक प्रयत्नातून आम्ही पेटलेलो आहोत आणि तेच एक ध्यास पकडून आम्ही आयटी वाला सॉफ्टवेअर सर्व्हिसेस या ऑर्गनायझेशनची आम्ही स्थापना केली. या ऑर्गनायझेशन प्रमुख कारण हेच आहे की ग्रामीण क्षेत्रामधील प्रत्येक विद्यार्थ्याला आयटी मध्ये इझिली जॉब कसा मिळवता येईल हा या मागचा उद्देश आहे. तर हेच आमचं आयटी वाला ची संकल्पना यामागची हीच आहे. तर सर, आयटी वाला मध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात आणि असं कोणत्या फील्डच्या विद्यार्थ्यांना योग्य आहे? ओके. तर सध्या तुम्ही बघत असाल की प्रत्येक जगामध्ये आणि आता सध्या ट्रेंडिंगला हेच आहे एआयचा लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि प्रत्येक जणांना हेच वाटतं की एआय नेमकं आहे तरी काय. तर मग एआयच्या रिलेव्हंट जी पण फील्ड आहे त्या फील्डला म्हणतात डेटा सायन्स. मी स्वतः सिनियर डेटा सायंटिस्ट आहे. इथून पुढे तुम्ही बऱ्याच कंपनीमधून ऐकायलाही आणि तुम्ही या अगोदरही ऐकलं असेल की आयटी मध्ये रिसेशन चालू आहे, जॉब जात आहेत आयटी जॉब मध्ये. परंतु आयटी जॉब का जात आहेत यामागचं सगळ्यात प्रमुख कारण हे आहे की आयटी मध्ये आता आपल्याला अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही आयटी वाला सॉफ्टवेअर सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना असे कोर्स उपलब्ध करून देत आहोत
जेणेकरून त्याला या स्पर्धात्मक युगामध्ये इझिली जॉब प्राप्त करता येईल. जसं की आता AI रिलेटेड कोणते कोर्स आहेत, डेटा सायन्स, परत AI बेस्ड डेटा अनालिस्ट, पॉवर BI डेव्हलपर, टॅब्ल्यू डेव्हलपर, SQL डेव्हलपर, ऍडव्हान्स एक्सेल, आणि याच्या रिलेव्हंट आणखी एक जॉब आहे त्याला म्हणतात इंजिनिअरिंग प्रॉम्प्ट म्हणजेच AI प्रॉम्प्ट इंजिनियर. तर हे सगळ्यात सध्याच्या ट्रेंडिंगला सगळ्यात जास्त वेटेड जॉब आहेत, ज्याच्यामध्ये इझिली विद्यार्थ्यांना जॉब मिळेल आणि जॉब न जाण्याची भीती सुद्धा त्यांच्यामध्ये निघून जाईल. तर सर, हे जॉब केल्यानंतर फायदा काय असणार विद्यार्थ्यांना? हो, नक्कीच. आता प्रत्येक जण जो आपलं शिक्षण घेत असतो, 10वी शिकल्यानंतर प्रत्येक जणाच्या घरचे म्हणतात 12वी शिकल्यानंतर त्याला म्हणतात डिग्री कर. आता डिग्री केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा त्यांच्या आई वडिलांचं एकच स्वप्न असतं की माझा पाल्य किंवा विद्यार्थी स्वतः विचार करतो मी स्वतः जॉबला लागावं, चांगले पैसे कमवावे आणि चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करावं, हेच अंतिम ध्येय असतं. मग वेगवेगळे असे या मार्केट इंडस्ट्रीमध्ये खूप काही असे जॉब आहेत, जसं की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये गेले, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही गेले तर वेगवेगळे जॉब या जगामध्ये अवेलेबल आहे. परंतु IT जॉबच का, जसा तुम्ही विचारला IT जॉबच का, तर IT म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता ह्या नावातच काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे जे IT क्षेत्र आहे, सॉफ्टवेअर क्षेत्र आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त परत एकदा मी हे म्हणतोय की फक्त याच्यामध्ये दिमागाचा खेळ असतो. तुमचं जितकं तुम्ही माइंड यूज कराल तितकं तुम्हाला या जॉबमध्ये जास्त पैसा मिळतो कम्पॅरेटिव्हली अदर जॉब्स. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आकर्षणाचं कारण हे आहे की IT जॉबमध्ये प्रत्येक कंपनी आपल्या कॅन्डिडेट्सला, एम्प्लॉईला शनिवार रविवार सुट्टी देते, जे की सर्वसाधारण कंपनीमध्ये नसते. हे सगळ्यात मोठे. आणि याच्यामध्ये विशेष असं असतं की सॅलरी पण खूप चांगली असते, जॉबचं कल्चरही खूप चांगलं असतं आणि विशेष म्हणजे ग्रोथही चांगली असते. 1 वर्षानंतर जर तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच मारलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मागच्या कंपनीमध्ये 4 लाखाचं पॅकेज असेल तर नेक्स्ट कंपनीमध्ये तेच पॅकेज तुमचं 6 ते 7 लाख असतं, जे की दुसऱ्या क्षेत्रामध्ये इतक्या लवकर ग्रोथ नाहीये. त्यामुळेच IT जॉबच का, हा त्यामागचा का उत्तर आहे. सर, अगदी बरोबर आहे. तर आपल्या इथे विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवत असताना आपण थेरॉटिकल नॉलेज जास्त देतो की प्रॅक्टिकल नॉलेज जास्त देतो? येस, डेफिनेटली. आता जे आमच्याकडे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना ऑलरेडी थेरॉटिकल नॉलेज कॉलेजमधनं मिळतं. बेसिकली विद्यार्थी हे कच्चे असतात ते प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये. आता बऱ्याच जणांना, माझ्याकडे काही विद्यार्थी होते 3rd इयरचे, ज्यांना पायथन ही लँग्वेज होती अभ्यासक्रमामध्ये, SQL एक लँग्वेज होती, DBMS हा एक चॅप्टर म्हणजे त्यांना एक टॉपिक होता पूर्ण एक सिलेबसमध्ये, परंतु त्यांना ऍक्च्युअल मध्ये रियालिटीमध्ये हे वर्क कसं करतं हे माहितच नव्हतं. मग आमचा उद्देश हेच आहे की IT प्रोफेशनल जर बनायचं असेल तर सगळ्यात प्रथम तुम्हाला त्या IT क्षेत्रामधलं मास्टर बनावं लागेल आणि मास्टर बनण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली जास्त विचार करावा लागेल, प्रॅक्टिकल जास्त करावं लागेल. मग इथे आल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना काय करतो की हाफ एन आवर, अर्धा घंटा एक आम्ही त्यांना पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन देतो, असं असतं तसं असतं, आणि लागलीच आम्ही इथे त्यांच्याकडनं 1 घंटा प्रॅक्टिकल करून घेतो आमच्या समोर आमच्या लॅबमध्ये. आमची एक भव्य दिव्य लॅब ओपन केलेली आहे आम्ही, तिथे विद्यार्थ्यांकडनं आम्ही वेळोवेळी प्रॅक्टिकल करून घेतो. म्हणजे त्यांना पायथन नेमकं कोडिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर करायची असते, SQL ही कोडिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर करायची असते, टॅब्ल्यू नेमकं काय असतं, पॉवर BI नेमकं काय असतं, ऍडव्हान्स एक्सेल कसं यूज करायचं असतं, हे प्रॅक्टिकली इथे दाखवलं जातं. आणि हेच तुम्हाला IT मध्ये जॉब घेण्यासाठी प्रिपेअर तुम्ही ऑटोमॅटिक होतं. सर, जसं तुम्ही उल्लेख केला डेटा सायन्स, AI, तर विद्यार्थ्यांचा एक क्वेश्चन असतो, जे नवीन विद्यार्थी आहेत 11th 12th, त्यांना एक आता क्रेज आलं की कोडिंग करायची, हे करायचं ते. त्यात आपल्या ह्या फील्डमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लँग्वेज आणि सगळ्यात जास्त यूज होणारी वर्ल्ड वाईड लँग्वेज कोणती आहे? ओके, डेफिनेटली, नाईस क्वेश्चन. सो 3-4 वर्षापूर्वी जाऊ किंवा कदाचित आपण 10-15 वर्षापूर्वी जाऊ. स्टार्टिंगला 1970ला C लँग्वेजचा जन्म झाला. त्याच्यानंतर या मार्केटमध्ये खूप काही लँग्वेजेस आल्या. आता जी आपण बोलतोय ती मराठी भाषा, जी आपल्या माणसांना समजते, पण मशीनला जी समस्या असते त्याला म्हणतात सॉफ्टवेअर लँग्वेज किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज. आता त्याच्यामध्ये C आहे, C++ आहे, जावा आहे, ऍडव्हान्स जावा आहे, कोर जावा आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेस आल्या. परंतु सध्याच्या पिरियडमध्ये माझ्या दृष्टिकोनातून जे पण AI टूल्स बनत आहेत ते सर्व पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बनत आहेत. या सर्व प्रोग्रामिंगचा काही ना काहीतरी लूप होल होता, काही ना काहीतरी लिमिटेशन होतं प्रत्येक लँग्वेजचं. परंतु ही जी पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे यांनी प्रत्येक सॉफ्टवेअर लँग्वेजचे लूप होल्स दूर केले
आणि लूप होल्स दूर केल्यानंतर ही लँग्वेज इझी झाली की एंड युजरला ही लँग्वेज खूप म्हणजे खूप इझी झाली आणि कोणीही शिकू शकतं. आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये पायथन लँग्वेजचा आणखी क्रेज वाढेल. मोस्ट प्रॉब्ली जे पण आपले एआय टूल्स बनत आहेत ते पायथन वरती बनत आहेत. जे पण प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग आहेत, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कम्प्युटर विजन, हे संपूर्ण पायथन कोडिंग मध्ये होत आहे. आणि विशेष म्हणजे ऍज अ डेटा सायंटिस्ट माझं सगळ्यात जवळची लँग्वेज म्हणलं तर पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सर एखादा विद्यार्थी जो आपल्या सहकार्याने असिस्टंटने कोणता विद्यार्थी प्लेस झालाय का? हो हो, आमचे बरेच विद्यार्थी इथे प्लेस झालेले आहेत. आम्ही एक 3 महिन्यापूर्वीच हे ऑर्गनायझेशनची स्थापना केली. आता याच्यामध्ये आम्ही एक विद्यार्थी प्लेस केला, विनायक माळवे. तो एक विद्यार्थी, एक 4 लाखाचा पॅकेज आहे, तो एका कंपनीमध्ये प्लेस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता रिसेंटलीच आम्ही सकाळी राज्यमंत्री यांना भेटलो आणि आमचे 2 आणखी विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. ते म्हणजे वैभव रोकडे आणि गोविंद टाके. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी आपल्या नूतन कॉलेजमध्ये याच वर्षी BCA पास आउट झाले. हे सर्व विद्यार्थी इथेच प्लेस झालेले आहेत. आणि आणखी पण काही लूप मध्ये आहेत, बरेच जण आणखी या शर्यतीत आहेत. तर आणखी पण बरेच जण आम्ही विद्यार्थी घडलो. सर आता तुम्ही ग्रामीण भागात हे एक IT क्लासेस ओपन केले, तर जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलं तेव्हा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स काय होता? कारण की आपल्या इथे एक ट्रेंड बनलेला आहे, पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय, इकडे जायचंय, हैदराबादला जायचंय, तर ते लूप होत झालेलं आहे. तर त्यात तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटला विद्यार्थ्यांचा? हो नक्की. ही जी मी ऑर्गनायझेशनची स्थापना केली आणि त्यानंतर मी जेव्हा विद्यार्थ्यांसोबत अप्रोच करण्याचा प्रयत्न केला, मी नूतन कॉलेजला जेव्हा सेमिनारला वगैरे गेलो, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर काही गोष्टी तुम्ही जसं बोललाय की मला निदर्शनास आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक काय असतो, एक मानस पटलावरती त्यांचं एक छापलेलं असतं की आता माझी 3rd इयर झालेलं आहे. 3rd इयर झाल्यानंतर मी आता या सिटीमध्ये जाणार, हे कोर्स करणार, पुणे मुंबई. प्रत्येकाचा मानस पटलावरती तेच असतं. परंतु विशेष करून पुणे मुंबईला सेम कोर्स जर तुम्ही शिकण्यासाठी गेला तर त्या कोर्सची फीस असते 1 लाख पर्यंत फीस असते. परत राहणं खाणं त्याच्यामध्ये पूर्ण आलं. मग एकंदरीत बघायचं झाल्यानंतर विद्यार्थ्यांना हे खूप हेक्टिक आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांसोबत अप्रोच केला की एक त्यांना झेपल अशा दरामध्ये हा कोर्स त्यांना प्रोव्हाइड करून दिला. स्टार्टिंगला मला खूप स्ट्रगल करावं लागलं. स्ट्रगल इन द सेन्स असा की बऱ्याच जणांना वाटलं की कदाचित इथे आलोय, होतं की नाही आपल्याला पुणे मुंबईला. आता जे प्रत्येकाच्या मानस म्हटल्यावरती तेच असतं की मी मोठ्या ठिकाणी गेल्यावरच होऊ शकतो. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे जे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाहीये, पुणे मुंबईला गेल्यानंतरही बरेच विद्यार्थी प्लेस होत नाही. विनाकारण आपला पैसा खर्च होतो, आपली एनर्जी खर्च होते आणि ऍट द एंड तुम्हाला ज्या गोष्टी भेटायला पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही. तर येस, ऑब्व्हियसली मला खूप चॅलेंजेस आले आणि हे त्या चॅलेंजेस मला निवारण करण्याची एक संधी मिळाली. तर सर अगदी बरोबर. तर जर थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की तुम्ही सध्या सिनियर डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहात कॅनडा बेस्ड कंपनीमध्ये, तर तुम्ही तुमचं एक पॅकेज रिव्हील करू शकता का? तसं आय गेस सांगणं तर उचित नाहीये, परंतु एक 20 लाखाचं पॅकेज आहे माझं. पॅकेज आहे. तर सर एक आता रॅपिड फायर राऊंड. ओके. तर सर IT वाला मध्ये जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होते तर एखादी मजेशीर घटना तुम्हाला आठवते का? हो नक्कीच. फर्स्ट बॅचचा आमचा एक विद्यार्थी होता इम्रान म्हणून, आणि विद्यार्थी तसा खूप ऑबिडियंट होता. परंतु तो एक रिसेंटली एक इंस्टाग्रामवरती एक रील्स व्हायरल झाली होती, एक भाषण देणारा विद्यार्थी म्हणून. डिक्टो आमचा इम्रान तसाच होता आणि इम्रानला राग न येता इम्रान तो फनीएस्ट पद्धतीने उत्तर द्यायचा प्रत्येक वेळेस. ते आमच्यासाठी नेहमीच फनी राहील. आणि सर तुम्हाला एखादा असा क्वेश्चन कोणत्या विद्यार्थ्याने टेक सपोर्ट बद्दल विचारला का, जे तुम्हाला जे ऐकून एक असं हसू आल्यासारखं झालं? टेक सपोर्ट फनीएस्ट क्वेश्चन. टेक सपोर्ट म्हणून नाहीये, एक गोष्ट बोलायला, जेव्हा माझ्याकडे फर्स्ट काही विद्यार्थी आले लॅपटॉप घेऊन आले, सर म्हणे आता मी कोर्स चालू केला, नवीन लॅपटॉप घेतला, पण हे बंद कसं करायचं हे मला माहित नाही. हे सगळ्यात माझ्यासाठी फनीच होतं. तर त्यांना हेच माहित नव्हतं की शटडाऊन बी करता येत असतं. ते बटन दाबून धरायचं आणि जे ऍज युजल आपण मोबाईल जसा स्विच ऑफ करतो तसंच ते करायचं. शॉर्टकट की नाही, ते काहीच माहित नव्हतं, परंतु ते त्यांचे अर्ली इनिशियल डेज होते. तर सर आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊ. ओके. त्यात तुम्ही 1 वर्ड मध्ये आन्सर द्या. तर IT वालाच एका शब्दात वर्णन. की सर्वसाधारण विद्यार्थ्यासाठी एक IT संस्था. बस. सर तुमच्या IT मध्ये गुरु कोण होते? गुगल हा माझा सगळ्यात मोठा गुरु. जसं आता आमचा ChatGPT आहे. तर कॉलेजमध्ये असताना तुम्ही केलेला सर्वात मजेशीर किंवा मस्त प्रोजेक्ट
इलेक्ट्रॉनिक पेन म्हणून माझा एक प्रोजेक्ट होता, जो की मी पेटंट रिलेटेड रजिस्टर पण करण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रॉनिक पेन. सर तुम्ही कोणत्या कॉलेजला शिक्षण घेतलेलं आहे? मी MIT कॉलेज औरंगाबाद इथे शिक्षण. तुमची आवडती प्रोग्रामिंग लँग्वेज? पायथन ऑब्विसली. तुमचा फेवरेट मोटिवेशनल डायलॉग? आम्ही तुमच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा पाहतो. मी वारंवार मारत असतो, लक्ष न उजर उपाय मेहनत करता चल, सफलता तुम्हारे कदम चुमेगी आज नाही तो कल. सर एक आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता की इफ यू डोंट माइंड, नो IT मध्ये मुली जास्त असतात का? हा, आता मला कळालं की तुम्हाला प्रश्न काय म्हणून विचारायचा, मुली जास्त का असतात. येस, ऑब्विसली तसं बघायचं झालं तर IT क्षेत्रामध्ये तसं सर्वसाधारण बघायचं झालं तर 80% सर्वसाधारण मुली असतात, 20% मुलं असतात. आणि हो, एक अट्रॅक्शनचा पण पार्ट आहे. बऱ्याच जणांना IT जॉब का करायचा असतो की मुली जास्त असतात. बरोबर आहे. तर सर आता IT मध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि पेमेंट सुद्धा जास्त असतात, पॅकेज. बरोबर. तर पब वगैरेचं काय आहे का रिलेशन? बरोबर. दुसरा एक महत्वाचा गोष्ट, ज्यांना प्रत्येकाला IT जॉब प्राप्त करायचा असतो त्याचं एक सगळ्यात मोठं रिझन पॅकेज जास्त असतं. शनिवार रविवार सुट्टी असते. आणि तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये किंवा मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये पब नावाची संकल्पना आहे. पब म्हणजे काय की विद्यार्थ्यांना जे पण एम्प्लॉईज असतात शनिवार रविवार थकलेले असतात, एन्जॉयमेंटसाठी जातात, ऑब्विसली स्ट्रेस दूर करण्यासाठी जातात आणि मग तिथे वेगवेगळे कामं करतात. ते तुम्हाला माहितीच. सर तर तुम्ही सुद्धा ह्या वे मधून आलेला आहात, शिक्षणामधून, कॉलेज लाईफ मधून. तर कॉलेज लाईफचा तुमचा एखादा एक मजेशीर गमतीचा एखादा किस्सा आहे का, पॉइंट? हो, आहे ना. मी 6वी ते 12वी शिक्षण जवाहर विद्यालयामध्ये केलं. 12वी पासआउट झाल्यानंतर मी MIT कॉलेज औरंगाबाद इथे गेलो. आता सर्वसाधारण मी कॉलेज लाईफ मध्ये असताना स्पोर्टमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. तर मी कॉलेजमध्ये गेल्यानंतरही कॉलेज कमी करायचो, स्पोर्ट जास्त खेळायचो. माझी अटेंडन्स राहायची 10%, 5% आणि मोठ्या मोठ्या कॉलेजचं कंपल्शन राहायचं की 75% अटेंडन्स पाहिजेच. मग आमच्या HOD काय केलं की आमच्या घरी कॉल करण्यासाठी आम्हाला बोलवलं की तुम्ही या, तुमच्या पॅरेंट्सला बोलव तरच तुम्हाला आम्ही हॉल तिकीट देऊ. आणि मी ज्या एरियात राहत होतो, कमलनंद बजाज हॉस्पिटल औरंगाबादच्या तिकडे आहे, त्याच्या समोरच मी राहत होतो. मग तिथला एक माझा एक ऑटोवाले काका होते, ते जरा ओळखी झाले होते. मग त्यांना मी चला म्हणले एक आपले पॅरेंट्स गेलं आणि विषय असा झाला की माझे मित्र असे आश्चर्याने बघू लागले की हे नेमकं आहे कोण. आता त्यांना माहिती होतं माझे पॅरेंट्स कोण आहेत, पण हे मग ते पॅरेंट्स जेव्हा मी HOD ऑफिस मध्ये गेलो, मग पॅरेंट्सला अगोदरच मी ट्रेन केलं होतं की म्हणलं काका तुम्ही काय करा, मला आमच्या शिक्षकापुढे जरा रागवा. त्यांनी तिथं रागवायचं सोडून ओव्हर ऍक्टिंग केली, कानाखालीच मारली. शिक्षक मला जाऊ द्या एक वेळेस जाऊ द्या, माफ करा, विद्यार्थी इथून पुढे रेग्युलर करेल. हा माझा लाईफ मधला एक फनीएस्ट किस्सा होता कॉलेज मधला, जे की मी आज तुमच्या चॅनलच्या मार्फत रिव्हील करतो. कदाचित ज्या आमच्या HOD ला त्यांनी बघितला तर त्यांना वाटेल की यार भास्करने त्यावेळेस आम्हाला धोका दिला. अगदी बरोबर आहे सर. सर तर एक तसंच परत आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे. आपला इंस्टाचा स्क्रीन टाइम किती आहे? म्हणजे मी स्वतः बघतो की माझा इन्स्टावरती काय? तुम्ही स्वतः किती बघता? ओके, 24 तास. तसं बघायला झाल्यानंतर ऑलमोस्ट आता माझा 4 ते 5 आवर असेलच इन्स्टावरती. आणि रिसेंटली मी आमच्या IT वाल्या रिलेटेड काही गोष्टी तिथे अपलोड वगैरे करतो, तर स्क्रीन टाइम आता थोडा वाढलाय. हल्ली 4 ते 5 घंटा आहे माझा स्क्रीन टाइम. सर आता जे विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप द्याल? काय म्हणजे येस, मी सर्वांना हेच सांगेल, IT क्षेत्र म्हणून नाही, कोणत्याही तुम्ही क्षेत्रात जात असाल ना, तर पूर्ण आपण दुसऱ्याला धोका देऊ शकतो. वैयक्तिक स्वतःला धोका देऊ नका, की आपल्याला स्वतःला अंधारात ठेवू नका. बाहेर तुम्ही शो ऑफ करू शकता की मला हे येतं, तुम्ही तिथे काही खुशाकी मारू शकता, पण स्वतःबद्दल खुशाकी मारू नका. सांगणं एकच आहे, इमानदारीने करा, पूर्ण आत्मीयतेने करा, 100% द्या. कोणत्याही क्षेत्रात जा, डेफिनेटली तुम्हाला तुमचं सक्सेस पुढे वाट बघत आहे. सर आता आम्ही एक पॉडकास्ट चॅनल स्टार्ट केले, मी आणि माझ्या टीमनं. तर याबद्दल तुमचं मत काय? नक्कीच. आता तुम्ही पॉडकास्ट चॅनल चालू केले आणि ॲज अ नवयुवक म्हणून मी सर्वांना हेच सांगेल की आपला टॅलेंट बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही तो केला आणि ऑब्व्हियसली माझ्या खूप खूप शुभेच्छा राहतील. आणि एक ना एक दिवस तुमचं पॉडकास्ट सगळ्यात पुढे जाईल आणि सर्वजण तुमचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा बघण्याची आतुरतेने वाट बघतील, हे मी नक्की सांगेन. तर सर काही दिवसांपूर्वी आपण याच्या IT वालाच्या उद्घाटनाच्या वेळेस एक सेमिनार घेतलेला होता. त्यावेळेस आपल्या राज्यमंत्री मेघना दिदी आणि कांगणे सर ही उपस्थित होते. तर त्यांच्या सोबत तुमचा एक्सपिरियन्स काय राहिला?
हो, नक्कीच सांगू इच्छितो मी या ठिकाणी. आता तसं बघायचं झाल्यानंतर एका दिवसामध्ये हा प्रोग्राम फिक्स झाला. एका दिवसात झालं. येस, कारण आम्ही शुक्रवारी कांगणे सरांना टच केलं आणि प्रोग्राम होता रविवारी. तर शुक्रवारी सरांना टच केलं, सरांनी सांगितलं निश्चित म्हणजे भास्कर मी येतो, टेन्शन घेऊ नको. ऍक्च्युली सरांना जालन्याला जायचं होतं, परंतु सरांनी आपल्या कॉलवरती इकडे आले, त्यांनी वेळातला वेळ दिला आणि त्यावेळेस थोडा उशीर झाला, पण सरांनी तो उशीर होऊन सुद्धा त्यांची भरपाई केली आणि एक चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने वक्तृत्व केलं, सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यानंतरही सरांनी आमच्या ऑफिसला व्हिजिट मारलं. आणि त्यानंतर तसंच तुम्ही जसं बोलले की राज्यमंत्री मेघना दिदींचाही खूप बिझी शेड्यूल होता, त्यांनाही मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला सांगितलं भास्कर मी कार्यक्रमाला तरी येऊ शकणार नाही, परंतु कितीही उशीर होते, रात्री 8-9 पण वाजू दे, मी तुझ्या ऑफिसला व्हिजिट मारणार. आणि त्यांनी तो शब्द पाळला. ते रात्री 10 वाजता माझ्या ऑफिसला व्हिजिट करायला आले. त्यांनी उद्घाटन प्रसंगी माझ्या ऑफिसचं उद्घाटन केलं आणि शुभेच्छा दिल्या. तर एकंदरीत बघायचं झाल्यानंतर या दोन्ही व्यक्तींचं खूप खूप मनस्वी आभार. आणि त्यांनी जो त्यांचा वेळातला वेळ दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे कार्यक्रम खूपच प्रभावी पद्धतीने झाला. आणि कार्यक्रमाला लोकांचा उत्साह तेवढाच होता. हो, लोकांचा कांगणे सर येणार म्हणल्यावर एक सगळीकडे वातावरण बरोबर. कारण आम्ही जे साईनाट्यगृह केले होते त्याची लिमिट होती जवळपास 1,500 पब्लिकची आणि आमची पब्लिक आली होती जवळपास 5,000. विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती, इव्हन तो बाउन्सरला उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. तर भव्य दिव्य असा प्रोग्राम तो झाला. तर सर, तुमचा प्रेरणादायी प्रवास आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये, जर Okay. झाली आपली भेट तर. नक्की, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, जर तुम्हाला IT वालामध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करून आपण त्यांच्या वेबसाईटवर इन्क्वायरी करा. मी अल्तमश खान. तर हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा.